नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच घरकुल योजना ग्रामीण याच्यासाठी नवीन 3 GR आले आहेत। पैसे वाटपाबाबत हा GR असणार आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, खुशखबर आहे। तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे। तर इथे ग्रामविकास विभाग प्रधानमंत्री आवास योजना घटकांतर्गत सन 2025-26 साठी आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचे पहिल्या हप्त्याचा पहिला भाग प्रशासकीय निधीसह जे पैशांची वितरण करण्याबाबत अपडेट आली आहे। त्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत। 3 वेगवेगळे GR आहेत। 27 जून 2025 रोजी हे GR आले आहेत। त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहून घेऊ, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर पहिला GR काय आहे तुम्ही पाहू शकता। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती उपयोजना अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा पहिला भाग निधी रुपये इतके कोटी आहे व राज्य शासनाचे हिस्सा रुपये एवढी निधी वितरित करण्याबाबत हा GR आला आहे। शासन निर्णय तुम्ही पाहू शकता। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती उपयोजना घटकांतर्गत सन 2025-26 या वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याची पहिले भाग म्हणजेच इथे 1315 कोटी 12 लाख फक्त एवढा निधी, तसेच राज्य समरूप हिस्सा जे आहे ते 876 कोटी 74 लाख 66,666 असे इथे निधी असणार आहे व इथे 2,991 कोटी 86 लाख 66,666 फक्त इतका निधी सर्व कारण करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासनाने मान्यता देत आहेत। तरी ते जे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी आहे जी निधी वितरित करण्यात आली आहे ती जी पहिला GR आहे ते कोणासाठी आहे तर अनुसूचित जमाती उपयोजना अंतर्गत जे आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाने पहिल्या हप्त्याचे पहिला भाग निधी वितरणबाबत आहे। जो दुसरा GR आला आहे तो म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत जो सर्वसाधारणसाठी आहे जो 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा पहिला भाग इथे वाटप करण्याबाबत इथे आले आहे। तर त्यामध्ये शासन निर्णय काय पाहू शकता। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र शासनाने वितरित केलेल्या सन 2025-26 या वर्षासाठी पहिल्या हप्त्याचे पहिला भाग जे पैसे आहेत इथे म्हणजेच 1,301 कोटी 64 लाख 10,000 व राज्य समरूप हिस्सा तो म्हणजे आहे 867 कोटी 76 लाख 6,666 व इथे 2,169 कोटी 40 लाख 16,666 एवढा निधी खर्च करण्यास अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरण करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे। व तिसरा जो GR आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तो आहे अनुसूचित जाती उपयोजना यांच्यासाठी आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाने हिस्स्याचे पहिल्या हप्त्याचा जो निधी वितरित करण्याबाबत हा GR आहे व यामध्ये शासन निर्णयामध्ये माहिती दिली आहे ती म्हणजे अनुसूचित जाती उपयोजना सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा जो पहिला हप्त्याचा पहिला भाग आहे तो असणार आहे 557 कोटी 73 लाख 90,000 फक्त एवढी निधी व समरूप राज्य हिस्सा जे आहे 371 कोटी 82 लक्ष म्हणजे 60,000 फक्त असे एकूण 919 कोटी 56 लाख 50,000 इतकी निधी खर्च करण्यास अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे। तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, कारण प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जे ग्रामीण ज्यांनी अर्ज केला आहे जे अनुसूचित जमाती असू द्या किंवा सर्वसाधारण असू द्या किंवा जे अनुसूचित जाती उपयोजनातले असू द्या त्यांच्यासाठी निधी वितरण करण्याबाबत हा GR आला आहे। 27 जून 2025 रोजी आलेला GR आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अतिशय आनंदाची बातमी आहे, शासन निर्णय पूर्णपणे दिलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता। हे सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।